नमस्कार. लेसन क्रमांक 5मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लेसन नंबर 4मध्ये आपण काळ पाहिलेत. काळामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स पण पाहिला. आता या लेसनमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स आपण पाहणार आहोत. सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स हे स्पीकिंग कोर्समध्ये सर्वात महत्त्वाचे असणारे टेन्स आहेत. या टेन्सवर आपण चांगल्या प्रकारे प्रभुत्व मिळवल्यानंतर आपल्याला इतर टेन्सचे जे प्रकार आहेत त्याच्यावर आपल्याला चांगल्या प्रकारे सराव करता येईल. त्यामुळे हे जे 3 काळ आहेत या 3 काळांचा आपण चांगल्या प्रकारे आपण तयारी करायची आहे. हे जेव्हा 3 काळ शिकून पूर्ण होणार आहेत तेव्हा आपण त्याच्यावर छोट्या छोट्या गोष्टींची आपण तयारी करणार आहोत, जेणेकरून हे काळ केव्हा वापरले जातात हे आपल्या लक्षात येईल. आता या सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ या काळाचं जी रचना आहे ती अशा प्रकारे आहे. कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म असं आपलं ह्याचं स्ट्रक्चर आपल्याला असलेलं आढळतं. इंग्लिशमध्ये आपण त्याला असं म्हणतो सब्जेक्ट प्लस पास्ट टेन्स प्लस ऑब्जेक्ट असं आपण त्याला म्हणतो. आता मराठीमध्ये हा काळ ओळखण्यासाठी आपल्याला मराठी वाक्याच्या शेवटी ला, ली, ले, लो, लम, ल्या, लास अशी अक्षरे येतात आणि त्याच्यावरून आपण ओळखतो की हा सिंपल पास्ट टेन्स आहे, साधा भूतकाळ आहे. बऱ्याच वेळा साध्या भूतकाळामध्ये घडलेल्या गोष्टी सांगण्यासाठी या काळाचा बऱ्याच वेळा उपयोग होतो. त्यामुळे हा काळ नीट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता इथे एक उदाहरणं दिलेली आहेत. तर मागच्या पाठाप्रमाणेच या पाठामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारची सर्वनाम वापरून आपण मागच्या पाठामध्ये जे वाक्य घेतलं तेच वाक्य आपण या पाठामध्ये घेऊन त्याच्यामध्ये बदल करणार आहोत. उदाहरणार्थ पहिलं प्रोनाउन आहे आय एट अ मँगो. आता ईटचं या ठिकाणी एट झालेलं आहे म्हणजे क्रियापदाचं हे दुसरं रूप आहे. आय एट अ मँगो, मी आंबा खाल्ला. आय डिड नॉट ईट अ मँगो. आता हा भूतकाळ असल्यामुळे मागच्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, जर कर्ता आणि क्रियापद याच्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर आपण डू, डज आणि डीड ही सहाय्यकारी क्रियापदं घेतो. आता डू, डज ही वर्तमान काळामध्ये घेतो आणि डीड हे आपण भूतकाळात घेतो. आता हा भूतकाळ असल्यामुळे आपण या ठिकाणी डीड घेणार आहोत, हे आपण लक्षात ठेवायचं. डीड घेतल्यानंतर एटचं मूळ रूप झालेलं आहे ईट. आय डिड नॉट ईट अ मँगो, मी आंबा खाल्ला नाही. डिड आय ईट अ मँगो, मी आंबा खाल्ला का? आता दुसरं प्रोनाउन आहे वी एट मँगोज, आम्ही आंबे खाल्ले. वी डिड नॉट ईट मँगोज, आम्ही आंबे खाल्ले नाहीत. डिड वी ईट मँगोज, आम्ही आंबे खाल्लेत का? तिसरं प्रोनाउन आहे यू एट अ मँगो, तू आंबा खाल्ला. यू डिड नॉट ईट अ मँगो, तू आंबा खाल्ला नाहीस. डिड यू ईट अ मँगो, तू आंबा खाल्ला का? चौथं प्रोनाउन येतं ही एट अ मँगो, त्याने आंबा खाल्ला. ही डिड नॉट ईट अ मँगो, त्याने आंबा खाल्ला नाही. डिड ही ईट अ मँगो, त्याने आंबा खाल्ला का? पाचवं प्रोनाउन येतं शी एट अ मँगो, तिने आंबा खाल्ला. शी डिड नॉट ईट अ मँगो, तिने आंबा खाल्ला नाही. डिड शी ईट अ मँगो, तिने आंबा खाल्ला का? सहावं प्रोनाउन आहे इट प्लेड विथ बॉल, ते चेंडू सोबत खेळले. इट डिड नॉट प्ले विथ बॉल, ते चेंडू सोबत खेळले नाही. डिड इट प्ले विथ बॉल, ते चेंडू सोबत खेळले का? आता इथे एक छोटं बाळ, इट हे आपण छोट्या बाळासाठी या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. सातवं प्रोनाउन्स आहे दे एट मँगोज, त्यांनी आंबे खाल्लेत. दे डिड नॉट ईट मँगोज,
त्यांनी आंबे खाल्ले नाहीत. डिड दे इट मँगोज? त्याने आंबे खाल्लेत का? अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रोनाऊन्समध्ये एकच वाक्य आपल्याला वापरून त्याच्यामध्ये कसा बदल होतो हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. आता ही वाक्य करत असताना थोडंसं बोरिंग झाल्यासारखं वाटेल, पण आपल्याला प्रत्येक काळामध्ये एका वाक्याचं कोणकोणत्या प्रकारे बदल होतो ही गोष्ट आपल्याला लक्षात येण्यासाठी मी एकच वाक्य हे संपूर्ण 12 काळामध्ये मी घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये होणारा बदल आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. आता काही सरावासाठी इथे काही वाक्य दिलेली आहेत. सूर्य उगवला, द सन रोज. सूर्य मावळला, द सनसेट. घंटा वाजली, द बेल रँग. क्लास सुरू झाला, द क्लास स्टार्टेड. क्लास संपला, द क्लास फिनिश्ड. मी त्याचा पत्ता लिहून घेतला, आय रोट डाऊन हिज ॲड्रेस. तो रागावला, ही गॉट अँग्री. तो रागाने ओरडला, ही शाउटेड अँग्रीली. आज सकाळी 3:30 उठलो, आय गॉट अप ॲट 3:30 AM टुडे. त्याने मला विचारले, ही आस्क्ड मी. मी बाजारात गेलो, आय वेंट टू मार्केट. अशा प्रकारे आपल्याला साध्या भूतकाळाचा उपयोग करून काही सरावासाठी आपल्याला वाक्य तयार करता येतील. आता या ठिकाणी ही जी आपण वरती वाक्य पाहिलेली आहेत ती ला, ली, ले, लो, ल, ल्या, लास अशा प्रकारची शेवट होणारी वाक्य आहेत. पण अशी पण काही भूतकाळामध्ये वाक्य असतात की ही जी अक्षरे आहे ला, ले, ल अशी अक्षरे येत नाहीत, पण ती वाक्य साध्या भूतकाळामध्ये असतात. आता ती वाक्य कोणती आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, जवळपास 500 विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. आता होते या ठिकाणी म्हणजे ह्या साध्या भूतकाळामधलंच वाक्य आहे. बघा, अबाउट 500 स्टुडंट्स अटेंडेड द प्रोग्राम. तो निश्चितपणे पहिल्या बक्षिसास पात्र होता. ही सर्टनली डिझर्व द फर्स्ट प्राइज. त्याला याबद्दल सगळं माहीत होतं. ही न्यू एव्हरीथिंग अबाउट इट. त्याला माझा सल्ला हवा होता. ही वॉन्टेड माय ॲडव्हाइस. त्याला आणखी काही पैशाची गरज होती. ही नीडेड सम मोर मनी. आता भूतकाळामध्ये अशी पण काही वाक्य आहेत की जी नेहमी होणारी क्रिया किंवा एखाद्याची भूतकाळातील सवय व्यक्त करण्यासाठी साध्या भूतकाळाचा वापर होऊ शकतो. उदाहरणार्थ, तो नेहमी सोबत डायरी व पेन घ्यायचा. ही ऑलवेज कॅरीड अ डायरी अँड पेन विथ हिम. दुसरं वाक्य आहे, तो नेहमी काळे कपडे घालायचा. ही ऑलवेज वोर ब्लॅक क्लोथ्स. ते एकत्र राहायचे, एकत्र खायचे आणि एकत्र काम करायचे. दे लिव्ह टुगेदर, एट टुगेदर अँड वर्क टुगेदर. अशा प्रकारे साध्या भूतकाळाचा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. आता एखादी घटना घडून गेलेली असते आणि घडलेल्या घटनेबाबत आपण साध्या भूतकाळाचा वापर करतो. बऱ्याच वेळा साधा वर्तमानकाळ आणि साधा भूतकाळ यांचा वापर व्यवहारामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये करत असतो. त्यामुळे आपण त्याच्यातले बारकावे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर येणाऱ्या ज्या पाठामध्ये आपण साधा वर्तमानकाळ आणि साधा भूतकाळ यांचा वापर करून काही गोष्टी तयार करणार आहोत की जेणेकरून आपल्या लक्षात येईल की साधा वर्तमानकाळ आणि साधा भूतकाळ आपण कशा प्रकारे वापरतो. आता इथे फक्त आपण एकच वाक्य घेऊन वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये आपण त्याचा बदल पाहिलेला आहे. पण ॲक्च्युली आपण जेव्हा विविध वाक्य वापरून एखादी कथा निर्माण करतो, एक गोष्ट निर्माण करतो, त्यावेळी आपल्याला त्या वाक्यांचा उपयोग समजतो. डे टू डे लाईफमध्ये आपण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी आपण संभाषण करत असतो त्यावेळी बऱ्याच वेळा साधा वर्तमानकाळ आणि साधा भूतकाळात आपण वापरत असतो. हे सरावाने आपल्या लक्षात येईल. त्यामुळे जेवढा तुम्हाला सराव करता येईल तेवढा आपण या वाक्यांचा सराव करता यायला पाहिजे. याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारची कंटाळा न करता आपण आपलं काम चालू ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण साधा भूतकाळ आणि त्याचा वापर कुठे करायचा, कसा करायचा याबद्दलची आपण वाक्य पाहिलेली आहे. आपण याचा सराव नीटप्रमाणे आपण करायचा आहे, जेणेकरून
पुढच्या पाठामध्ये त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. थँक्यू.